हे आहेत पाथरुड येथील संजय कुमार बोराडे। अगोदर ते पारंपरिक शेती करायचे। सोयाबीन, उडीद, तूर, ज्वारी यासारख्या पिकांचे उत्पादन घ्यायचे। 2020ला त्यांनी ठरवलं फळबाग लागवड करायची आणि त्यासाठी त्यांनी भाऊसाहेब पुंडकर योजनेअंतर्गत 6 एकरावर फळबाग लागवड केली। सुरुवातीला 2 वर्ष सोयाबीनचं आंतरपीक घेतलं, तर आता जैविक शेतीच्या माध्यमातून सीताफळीच्या बागेतून ते चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत। सध्या सीताफळीच्या झाडाला 20 ते 50 पर्यंतची सेटिंग आहे। तर शेती करताना 60% जैविक शेती आणि 40% रासायनिक पद्धतीचा वापर ते करतायत। त्यामुळे बागेसाठी होणारा खर्च हा कमी होतोय। या वर्षीच्या उत्पादनासाठी त्यांचा आतापर्यंत केवळ 3.5 लाख रुपयांचा खर्च झालाय, तर 30 टन सीताफळीचे उत्पन्न निघण्याची त्यांना अपेक्षा आहे। नमस्कार, मी संजय कुमार हनुमंतराव बोराडे, राहणार पाथरुड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। ही सीताफळाची बाग 6 एकरमध्ये आहे आणि साधारण 3000 झाडं या ठिकाणी लागवड केलेली। झाडाचे अंतर 2 लाईनमधलं 12 फूट आहे आणि 2 झाडामधलं अंतर 7 फूट आहे। 2020ला 12 जून 2020 रोजी याची लागवड केलेली, म्हणजे साधारण आता 4 वर्ष पूर्ण होऊन 4.5 वर्षात हे मला तिसरं पीक, 4.5 वर्षात तिसरं पीक मला मिळत आहे। पहिलं पीक 2022ला मी घेतलं होतं। त्यावेळेला मला साधारण 4.5 लाख रुपयाचं हे सीताफळ झालं होतं। त्याही वेळेला गेली 3 वर्ष झालं 50, 55, 45 रुपये असा भाव मिळतोय। 2023 मध्ये मला 8.5 लाख रुपयाचं सीताफळ झालं, परंतु गेल्या वर्षी झाडाच्या मानानं फळसंख्या सेटिंग जरा कमी झाली होती, परंतु या वर्षी फळाची सेटिंग चांगली आहे। प्रत्येक झाडाला 20, 25, 30, 40, 45 अशी सेटिंग ह्या 4 वर्षाच्या झाडांना आहे। त्यामुळं या वर्षी निश्चित आम्हाला उत्पन्न, आमचं टार्गेट आहे 14-15 लाख रुपये आणि योग आला तर त्याही पेक्षा जास्त, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षाही दुप्पट होऊ शकतंय। खरं तर पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवडीतून आणि जैविक शेतीच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते हे त्यांनी दाखवून दिले। आतापर्यंत त्यांनी सीताफळीचे 2 उत्पादनं घेतली आहेत। त्यात पहिल्या वर्षी त्यांना 4 लाख रुपयांचं उत्पन्न झालं, तर दुसऱ्या वर्षी 8 लाख रुपयांचं उत्पन्न झालंय। खरं तर यावर्षी 15 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न होण्याची देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। खरं तर शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवावे असंही यावेळी त्यांनी सांगितलं।